Hello everyone, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous lecture we had completed the first part of first chapter, that is introduction of pharmacognosy. Okay, in second part we had studied the different indigenous system of medicines. Okay, सो मेडिसिन्सच्या ट्रीटमेंटच्या ज्या काही डिफरंट इंडिजिनस सिस्टीम्स आहेत त्याचा स्टडी आपण ह्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, सो पूर्वीच्या काळी एवढे डेव्हलप्ड मेडिसिनल सायन्स नव्हतं. ओके, सो ज्या काही पूर्वीचे लोक जे आहेत ते वैद्य म्हणून काम करायचे. ओके, आणि ते जे काही नॅचरल मेडिसिन्स आहेत, नॅचरल सोर्सपासून ऑप्टेन झालेले मेडिसिन्स आहेत त्याचा यूज करून त्या ज्या डिफरंट सिस्टीम्स आहेत. ओके, प्रत्येक कंट्रीमध्ये त्याच्या कल्चरनुसार डिफरंट सिस्टीम्स ज्या आहेत त्या डेव्हलप झालेल्या होत्या. ओके, आणि त्याचे हायपोथिसिस किंवा त्याचे जे काही डायग्नोसिसचे पॅरामीटर्स आहेत ते प्रत्येक सिस्टीमचे वेगवेगळे आहेत. ओके, सो त्याच्यानुसार त्या डिसीजचं डायग्नोसिस केलं जायचं आणि मग ट्रीटमेंट केली जायची. ओके, सो ह्या पार्टमध्ये सेकंड पार्टमध्ये आपण काय बघणार आहोत, अशा डिफरंट जे इंडिजिनस सिस्टीम्स आहेत की ज्या पूर्वीच्या काळी डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केल्या जायच्या, त्या ट्रीटमेंट ज्या डिफरंट सिस्टीम्स आहेत त्याचा स्टडी आपण ह्या पार्टमध्ये करणार आहोत. ओके, इंडिजिनस सिस्टीम ऑफ मेडिसिन्स. सो इथे तुम्हाला दिसत आहेत वेरियस इंडिजिनस सिस्टीम्स आहेत मेडिसिन्सच्या. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन अँड कॅम्पो सिस्टीम, देन आयुर्वेदिक सिस्टीम ऑफ मेडिसिन, युनानी सिस्टीम ऑफ मेडिसिन, होमिओपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिन, सिद्धा सिस्टीम ऑफ मेडिसिन, नॅचरोपॅथी अँड योगा, बॅच फ्लॉवर रेमेडी अँड ॲरोमाथेरपी. ओके, सो ह्यातल्या आयुर्वेदिक सिस्टीम ऑफ मेडिसिन्स हे तुम्ही ऐकलं आहे. ओके, आणि अजून पण आपल्या कंट्रीमध्ये ही आयुर्वेदिक सिस्टीम जी आहे मेडिसिनची ती यूज केली जाते, राईट. त्याच्यासोबतच होमिओपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिन आहे, तीसुद्धा तुम्ही ह्या सिस्टीमशी सुद्धा तुम्ही फॅमिलियर आहात, कारण का अजून आत्ता सध्या होमिओपॅथिक सिस्टीम जी आहे मेडिसिनची ती फॉलो केली जाते. ओके, सो आपण ह्या चॅप्टरमध्ये ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत की ह्या ज्या डिफरंट सिस्टीम्स आहेत. ओके, त्या सिस्टीम कोणत्या प्रिन्सिपलवर बेस्ड आहेत. ओके, कोणत्या प्रिन्सिपलचा यूज करून काय त्या पर्टिक्युलर ह्युमन बिईंगच्या डिसीजची ट्रीटमेंट केली जाते. ओके, डायग्नोसिस कसं केलं जातं, हायपोथेसिस कसं केलं जातं आणि मग ट्रीटमेंट कशी ठरवली जाते. ओके, कोणत्या सिस्टीममध्ये कोणते मेडिसिन्स यूज केले जातात फॉर द ट्रीटमेंट पर्पज, हे आपण ह्या पार्टमध्ये बघणार आहोत. ओके, सो फर्स्ट सिस्टीम आपल्याला इथे बघायची आहे ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन अँड कॅम्पो सिस्टीम. ओके, सो दिस सिस्टीम विच इज ओरिजिनेटेड फ्रॉम China. Okay, so the system Chinese system of the medicine and still prevalent. Okay, अजूनही चायनामध्ये ही जी ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन आणि कॅम्पो सिस्टीम आहे ती वापरली जाते. ओके, तर ह्या सिस्टीमचं ओरिजिन आहे ते चायनामध्ये आहे. ओके, द एन्शियंट सिस्टीम फाइंड्स इट्स रेफरन्स इन येलो एम्पेरर. ओके, सो येलो एम्पेरर ह्या बुकमध्ये ह्या एशियन सिस्टीमचे जे काही इन्फॉर्मेशन आहे ती ह्या बुकमध्ये आहे. ओके, so this believed to prepared between 200 before Christ and 100 after decades. So this herbal is based on the idea that all life is subject to natural laws. Okay, so ही जी सिस्टीम आहे ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन अँड कॅम्पो सिस्टीम विच इज मोस्टली बेस्ड ऑन द आयडिया दॅट ऑल लाईफ इज सब्जेक्ट टू द नॅचरल लॉ. ओके, सो नेचरचे जे काही नॅचरल लॉज आहेत त्याच्यावर पूर्ण लाईफ जी आहे ती डिपेंड्स आहे. ओके, त्याच्यावर पूर्ण लाईफ जी आहे ती बेस्ड आहे. हे मेन प्रिन्सिपल आहे ह्या सिस्टीममध्ये. ओके, सो द हायपोथेसिस include two quite different systems, the yin and yang theory and 5 element theory. ओके, सो ह्या सिस्टीमचं जे हायपोथेसिस आहे ओके ते जनरली 2 थेअरीवर बेस्ड आहे, इन अँड यांग थेअरी अँड 5 एलिमेंट्स. ओके, मीन्स एखाद्या जर डिसीज कंडिशन्स असेल ती जर आपल्याला डायग्नोज करायची असेल तर मोस्टली ह्या 2 थेअरीचा यूज करून केलं जातं. ओके, आणि मग ट्रीटमेंट ठरवली जाते. ओके, सो इन अँड यांग थेअरी अँड 5 एलिमेंट्स थेअरी. ओके, सो 5 एलिमेंट्स थेअरीमध्ये 5 एलिमेंट्स कोणते कोणते आहेत तर त्याच्यामध्ये 5 एलिमेंट्स इन्क्लूड केलेले आहेत. दॅट इन्क्लूड्स वॉटर,
वॉटर, देन मेटल, अर्थ, फायर अँड वूड. ओके, सो ह्या 5 इलेमेंटवर बेस जे आहे ते डायग्नोसिस केलं जातं. ओके, सो दिस 2 थेअरीज हॅव डेव्हलप्ड सेपरेटली अँड डिफर इन द टर्म्स ऑफ डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. ओके, सो ह्या दोन्ही ज्या थेअरी आहेत त्या जरी एका सिस्टीममध्ये जरी यूज होत असल्या तरी ह्या दोन्ही थेअरीची जी काही प्रिन्सिपल्स आहेत, ओके, किंवा ज्या थेअरीज आहेत त्याच्यानुसार ट्रीटमेंट केली जाते, त्या दोन्ही थेअरीजच्या ज्या थेअरीज आहेत त्याचे डिफरंटली दोन्ही थेअरी डेव्हलप झालेल्या आहेत. ओके, आणि त्याच्या ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत फॉर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट त्या डिफरंट आहेत. ओके, सो फर्स्ट थेअरी आपण बघूया, इन अँड यांग थेअरी. ओके, सो द इन अँड यांग थेअरी सेज दॅट एव्हरीथिंग इन द युनिवर्स कन्सिस्ट ऑफ डार्क दॅट इज इन अँड लाईट साईड दॅट इज यांग. ओके, सो इथे तुम्हाला इमेजमध्ये ही जी सेकंड इमेज दिसते इन अँड यांग थेअरीची, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल सर्कलमध्ये 2 सेपरेट पोर्शन केलेले आहेत. एक व्हाईटमध्ये आहे, मीन्स इट इज अँड लाईट कलर. ओके, आणि दुसरा जो आहे तो ब्लॅक कलरचा आहे, दॅट इज डार्क कलर. ओके, सो यांगचे जे काही कंटेंट आहेत ते इक्वली अपोजिट इनच्या असणार आहेत. ओके, सो इन अँड यांगचे जे काही कंटेंट आहेत ते एकमेकाच्या एकदम अपोजिट आहेत. ओके, so these are complementary opposite like wet and dry, up and down, day and night. ओके, सो इथे तुम्हाला दिसते फिमेल अँड मेल. त्याच्यानंतर हिवन अँड अर्थ, स्प्रिंग अँड समरला अपोजिट ऑटमन अँड विंटर. ओके, सो हे ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये जे काही कंटेंट आहे ते एकमेकाच्या इक्वली अपोजिट आहे. ओके, सो डिसीजचं जे डायग्नोसिस आहे ते ह्या थेअरीनुसार केलं जातं. त्याच्यानंतर 5 इलेमेंट थेअरी इथे जी तुम्हाला ही जी फर्स्ट इमेज दिसते ती आहे 5 एलिमेंट थेरपी. ओके, सो दिस थेअरी प्रपोज दॅट इच एलिमेंट लीड्स टू द नेक्स्ट इन द कंटिन्युअस फॅशन लाईक. ओके, सो हे जे 5 इलिमेंट आपण मगाशी बघितलेले आहेत त्याच्यामध्ये फायर, मेटल, वूड, अर्थ आणि वॉटर. ओके, सो हे जे 5 इलिमेंट्स आहेत, सो मेन ह्या 5 इलेमेंटवर ही थेअरी बेस्ड आहे. ओके, सो त्याचं प्रिन्सिपल काय आहे की प्रत्येक इलेमेंट जो आहे ह्याच्यातला तो कंटिन्युअस फॅशनने एकमेकांवर डिपेंड आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं झालं तर फायर टू मेटल, मेटल टू वूड, वूड टू अर्थ अँड अर्थ टू वॉटर. ओके, सो फायर टू मेटल, मेटल टू वूड, वूड टू अर्थ अँड अर्थ टू वॉटर, सो ऑन असं जे काय आहे त्याचं सर्कल रोटेट होत राहतं. ओके, सो इथे तुम्हाला दिसतं आहे वूड फायर, फायर टू अर्थ, अर्थ टू मेटल, मेटल टू वॉटर. ओके, असं सर्क्युलर फॅशनमध्ये ही जी 5 इलेमेंट थेअरी आहे ती बेस्ट आहे. ओके, सो द इलेमेंट्स आर द 5 फेजेस इंडिकेटिंग द प्रोसेस ऑफ कंटिन्युअस मुवमेंट ऑफ लाईफ. ओके, सो ह्या ज्या 5 फेजेस आहेत त्या कंटिन्युअस लाईफ मुवमेंट जी आहे ती दाखवतात. ओके, सो द इलेमेंट्स प्लेज अँड डायनॅमिक रोल इन चायनीज सिस्टीम ऑफ मेडिसिन लाईक मेकिंग ग्रुप्स ऑफ हर्बल देन टेस्ट अँड पार्ट्स ऑफ द बॉडी. ओके, सो हे जे 5 इलेमेंट्स आहेत, ओके, चायनीज सिस्टीममध्ये जे काही मेडिसिन्स आहेत की ज्याचे ग्रुप केले जातात इन हर्बल, इन टेस्ट्स, ओके, अँड डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. So according to this system, disease conditions are the expression of imbalance. Okay, so ह्या ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन कॅम्पो सिस्टीममध्ये डायग्नोसिस कसं केलं जातं अकॉर्डिंग टू द डिसीज कंडिशन्स. ओके, सो द एक्सप्रेशन ऑफ इम्बॅलन्स इन अँड यांग. ओके, सो इन अँड यांग कंडिशन ज्या आहेत त्याचा जो इम्बॅलन्स आहे त्याच्यावरून डिसीज डायग्नोज केला जातो. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं excess of deficiency or either of them. Okay, means suppose एक्झाम्पलमधून जर आपल्याला बघायचं झालं तर शिवरिंग ऑकर्स ड्यू टू द एक्सेस ऑफ इन. ओके, सो इन कशामुळे जेव्हा शिवरिंग बॉडीमध्ये दिसतं तेव्हा बॉडीमधले जे जी तत्त्व आहेत, ओके, जी इन कॅटेगरीमध्ये येतात, YIN, इन अँड यांग. ओके, सो इनमध्ये जे तत्त्व येतात त्याचं एक्सेस बॉडीमध्ये झाल्यामुळे काय होणार आहे, बॉडीमध्ये शिवरिंग हा इफेक्ट दिसणार आहे. शिवरिंग म्हणजे काय तर थरथरणे. ओके, देन एक्सेस ऑफ यांग दॅट कॉजेस द फिवर. जेव्हा यांगमध्ये जी तत्त्व आहेत ती जेव्हा बॉडीमध्ये एक्सेस होणार आहेत, ओके, तेव्हा बॉडीमध्ये काय होणार आहे, फिवर होणार आहे. ओके, सो जेव्हा एखाद्या पर्सनला ताप आलेला असेल
जर सपोज त्याचं डायग्नोसिस जर आपण ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन कॅम्पो सिस्टीम थ्रू केलं तर त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत की यांगची जी काही तत्त्व आहेत त्याच्यामध्ये ड्राय आहे, हॉट आहे, फायर आहे. ओके, सो ह्यांचं कंटेंट बॉडीमध्ये एक्सटेंड झाल्यामुळे काय होणार आहे, बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. ओके, सो त्याच्यामुळे आपण डायग्नोज करू शकतो की त्याच्यामुळे ह्या पर्सनला फीवर झालेला आहे ड्यू टू द एक्सेस इन्क्रीज इन टू द यांग कंटेंट ऑफ बॉडी. राईट. सो द ट्रीटमेंट मेक्स यूज ऑफ द व्हेरियस हर्ब. ओके, ट्रीटमेंट जी आहे ती डिफरंट हर्ब्स यूज करून केली जाते. ओके, सो त्याच्यामध्ये डिफरंट फॉर्म्युलेशन्स आहेत, इम्पॉर्टंट हर्ब्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये इफेड्रा सिनिका, रेहम पल्मॅटम, देन कॅथरॅन्थस टिंचरस, देन पॅनॅक्स जिन्सिंग. ओके, सो हे जे डिफरंट एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला बाय हार्ट करायचे आहेत. ओके, सो हे प्लांट मेडिसिन्स आहेत. ओके, विच इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट पर्पज. सो ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन अँड कॅम्पो सिस्टीममध्ये हे जे ड्रग्ज आहेत ते यूज केले जातात फॉर द ट्रीटमेंट पर्पज. ओके, सो आपण ह्या सिस्टीममध्ये आत्तापर्यंत काय बघितलेलं आहे की ही सिस्टीम आहे ती चायना ह्या कंट्रीमधून ओरिजिनेट झालेली आहे. ओके, चायनामध्ये ही सिस्टीम जी आहे ती अजून वापरली जाते फॉर द ट्रीटमेंट पर्पज. ओके, सो ही सिस्टीम आहे ती 2 मेन थेरीवर बेस्ड आहे, 5 एलिमेंट थेरी अँड यिन अँड यांग थेरी. ओके, सो 5 एलिमेंट थेरीमध्ये काय सांगितलं आहे की 5 जे इलेमेंट आहेत, वूड, फायर, अर्थ, मेटल अँड वॉटर. ओके, सो हे 5 इलेमेंट जे आहेत ते एकमेकावर डिपेंड आहेत आणि हे 5 इलेमेंट जे आहेत ते कंटिन्युअस फॅशनने एकमेकानंतर काय होतात, एकमेकांच्या रिलेट आहेत. ओके, मीन्स फायर टू मेटल, मेटल टू वूड, वूड टू अर्थ अँड वूड टू अर्थ टू वॉटर. ओके, सो असं ह्यांची कंटिन्युअस सायकल जी आहे ती रोटेट होत राहते. ओके, मग जेव्हा केव्हा ह्या जे काही 5 इलेमेंट्स आहेत त्याच्यामध्ये इम्बॅलन्स होणार आहे तेव्हा मग आपण त्याचे कोणत्या तत्वामध्ये, कोणत्या इलेमेंटमध्ये इम्बॅलन्स झालेला आहे त्याच्यावरून आपण ठरवू शकतो त्या पर्सनला कोणता डिसीज होणार आहे. ओके, आणि एक जरी ह्याच्यातला इलेमेंट जो आहे तो जरी कमी किंवा जास्त झाला तर त्याच्यामुळे अदर जे इलेमेंट्स आहेत ते सुद्धा थोडेफार त्याच्यावर असर पडणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे बॉडीमध्ये डिसीज कंडिशन येऊ शकते. ओके, नेक्स्टची थेरी आहे इन अँड यांग थेरी. ओके, सो ह्या थेरीमध्ये काय सांगितलेलं आहे की हे जे इन अँड यांग हे जे 2 तत्व आहेत ती एकमेकांच्या इक्वली अपोजिट आहेत. ओके, सो यांग जी आहे ते लाईटसाठी आहे, लाईट जे तत्व आहे त्याच्यासाठी आहे, आणि यिन जी आहे ते डार्क जे तत्व आहेत, ओके, जड जे तत्व आहेत त्याच्यासाठी आहे. ओके, सो विथ एक्झाम्पल आपण इन अँड यांग थेरीचं डायग्नोसिस कसं केलं जातं ते बघितलेलं आहे. ओके, सो त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की जेव्हा बॉडीमध्ये शिवरिंग लाईक जेव्हा सिम्पटम्स दिसणार आहेत, बॉडी जेव्हा शिवर करणार आहेत, जेव्हा थरथर कापणार आहे, तो त्याच्यावरून आपण हायपोथेसिस काढू शकतो की दिस शिवरिंग इज ड्यू टू द एक्सेस ऑफ इन. ओके, सो इन मध्ये जी तत्व आहेत त्याच्या एक्सेसमुळे काय होणार आहे, बॉडीमध्ये शिवरिंग, थंडी वाजणार आहे. ओके, कारण का इनमध्ये आपण जर इथे बघितलं तर कूल आहे, वॉटर आहे. ओके, ही जी तत्व आहेत ती इनमध्ये येतात. ओके, तर त्याच्यामुळे बॉडीमधला जेव्हा कूलनेस इन्क्रीज होणार आहे, थंडी जेव्हा इन्क्रीज होणार आहे तेव्हा बॉडी काय करणार आहे, शिवर करणार आहे. राईट, आणि यांमध्ये आपण इथे बघितलेले आहेत की हॉट एअर आहे. ओके, हॉट आहे, फायर आहे, ड्राय आहे. सो ही तत्व इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार आहे, बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे आणि मग फीवर त्या पर्सनमध्ये होणार आहे. ओके, सो ह्या थेरीजच्या बेस्ड आपण एखादा पर्सन जर डिसीज त्याला झाला असेल तर त्याचं आपण डायग्नोसिस करू शकतो. ओके, कोणतं तत्व इन्क्रीज झालेलं आहे, कोणतं तत्व डिक्रीज झालेलं आहे, ह्याच्यावरून आपण त्या पर्सनला कोणता डिसीज झालेला आहे आणि कोणती ट्रीटमेंट गरजेची आहे हे आपण ठरवू शकतो. ओके, सो ह्याच्यासाठी ट्रीटमेंटसाठी व्हेरियस हर्ब्स आहेत, व्हेरियस फॉर्म्युलेशन यूज केले जातात. सो हे जे काही हर्ब्स किंवा फॉर्म्युलेशन्स आहेत विच इज प्रिपेअर्ड फ्रॉम दिस इफेड्रा सिनिका, रेहम पल्मॅटम, कॅथरॅन्थस टिंचरस, देन पॅनॅक्स जिन्सिंग, असे डिफरंट टाईपचे ड्रग्ज आहेत विच इज यूज्ड फॉर दिस ट्रीटमेंट. ओके, इन द ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन अँड कॅम्पो सिस्टीम. ओके, सो ह्या सिस्टीममध्ये हे हर्ब्स जे आहेत ते यूज केले जातात. ओके,
So the traditional Chinese system of the medicine has spread to Japan and Korea, okay, in the form of called as Campo, okay. So Japan आणि कोरियामध्ये ही जी ट्रॅडिशनल चायनीज सिस्टीम आहे विच इज ओरिजिनेटेड फ्रॉम चायना, ओके. सो जपान आणि कोरियामध्ये सुद्धा ही सिस्टीम जी आहे ती स्प्रेड झालेली आहे, ओके. आणि जपान आणि कोरियामध्ये ह्या सिस्टीमला कॅम्पो सिस्टीम असं म्हणतात, ओके. Japanese medicine, although it has developed its own characters, giving due to the importance to the Japanese style of simplicity and naturalness, still the basic idea like yin and yang have a crucial role in Campo medicine, okay. So जपान आणि कोरियामध्ये जरी ही सिस्टीम डेव्हलप झाली असली तरी जपान ह्या कंट्रीने काय केले आहे, त्याची ओन डेव्हलपमेंट केलेली आहे, ओके. ओन कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, ओके. सो त्याच्यामुळे जापनीज सिस्टीममध्ये जी काही सिम्प्लिसिटी आहे, नॅचरलनेस आहे, ओके, की हा जो सगळा काही चेंजेस डेव्हलपमेंट जपानने केला आहे या सिस्टीममध्ये, जरी त्यांनी चेंजेस केले असले तरी ते बेस्ट काय आहे, त्याचा बेसिक काय आहे, तर इन अँड यांग थेरी हीच त्याची बेसिक आहे कॅम्पो सिस्टीमची, ओके. सो कॅम्पो सिस्टीम विच इज टोटली बेस्ड ऑन इन अँड यांग थेरी, ओके. So as compared to the Campo, Korean system is very much similar to Chinese system and includes most of the herbs, okay. So जपानमध्ये जी सिस्टीम ही जी ट्रॅडिशनल चायनीज सिस्टीम जी डेव्हलप झालेली आहे त्याला कॅम्पो सिस्टीम म्हणतात जपान आणि कोरियामध्ये, ओके. पण जपानची जी सिस्टीम आहे ती ओनली इन अँड यांग थेरीवर बेस्ड आहे आणि कोरियामध्ये जी कॅम्पो सिस्टीम आहे, ओके, विच इज सिमिलर टू दॅट ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन सिस्टीम, ओके, की जी दोन्ही थेरीवर बेस आहे, इन अँड यांग थेरी अँड 5 एलिमेंट थेरी, ओके. सो इथे आपली फर्स्ट इंडिजिनस सिस्टीम कंप्लीट झालेली आहे. त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन अँड कॅम्पो सिस्टीम आपण इथे बघितलेली आहे, ओके. सो ह्या सिस्टीममध्ये काय बघितलेलं आहे आपण, तर ह्या सिस्टीमचं ओरिजिन कुठे आहे, चायनामध्ये झालेलं आहे, ओके. चायनामध्ये अजूनही ही सिस्टीम जी आहे ती डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केली जाते आणि ही जी सिस्टीम आहे ती 2 बेसिक प्रिन्सिपल, 2 बेसिक थेरीवर डिपेंड आहे, इन अँड यांग थेरी अँड 5 एलिमेंट थेरी, ओके. सो 5 एलिमेंट थेरीमध्ये आपण बघितलेलं आहे जे काही 5 एलिमेंट्स आहेत ते एकमेकांवर डिपेंड आहेत आणि सायकल्समध्ये ते कंटिन्यू फ्लो होत राहतात, ओके. सो एक जरी डिस्टर्ब झाला ह्याच्यातला एलिमेंट तरी अदर सिस्टीम ज्या आहेत त्यासुद्धा डिस्टर्ब होतात आणि त्याच्यामुळे त्या पर्सनमध्ये डिसीज कंडिशन अराईज होऊ शकते, ओके. सो डिपेंडिंग अपॉन कोणत्या इलेमेंटमध्ये एक्सेस ऑर डिक्रीज झालेला आहे त्याच्यावरून डिसीजचं डायग्नोसिस केलं जातं, ओके. इन अँड यांग थेरीमध्ये काय आहे, हे जे इन अँड यांग आहेत ते इक्वली अपोजिट आहेत, ओके. सो इन अँड यांगमध्ये जे काही तत्व मेन्शन केलेले आहेत त्याच्या इन्क्रीज आणि डिक्रीजमुळे डिसीज कंडिशन बॉडीमध्ये अराईज होते, ओके. सो कोणतं तत्व इन्क्रीज आणि डिक्रीज झालेलं आहे त्याच्यानुसार आपण त्या डिसीजचं डायग्नोसिस करू शकतो आणि मग आपण त्याची इझिली ट्रीटमेंट करू शकतो, ओके. त्याच्यानंतर आपण डिफरंट मेडिसिन्स बघितलेले आहेत विच इज यूज्ड इन दिस सिस्टीम, ओके. सो तुम्हाला एक्झाममध्ये जेव्हा नोट विचारली जाते, इंडिजिनस सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये स्पेसिफिक नाव घेऊन नोट विचारली जाते, ओके. फॉर एक्झाम्पल जर राईट अ नोट ऑन ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन सिस्टीम अँड कॅम्पो सिस्टीम, ओके. सो तुम्हाला हे सगळं थेरॉटिकल पार्ट लिहायचं आहे, ओरिजिनेशन कुठून आहे त्याचं, कोणत्या 2 थेरी आहेत, त्या 2 थेरी कोणत्या प्रिन्सिपलवर बेस्ड आहेत, ओके. नंतर ह्या इंडिजिनस जे ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन सिस्टीम आहे त्याचं वर्किंग कसं होतं, कोणते हर्ब्स यूज केले जातात फॉर द ट्रीटमेंट पर्पज, ओके. त्याच्यानंतर जपान आणि कोरियामध्ये त्याला कॅम्पो सिस्टीम असं म्हटलं जातं, हे तुम्हाला लिहायचं आहे. पण जपान आणि कोरियामध्ये जरी त्याला कॅम्पो सिस्टीम म्हटलं गेलं असलं तरी जपानची सिस्टीम जी आहे ती थोडी डिफरंट आहे, त्यांनी ओन डेव्हलपमेंट सिस्टीममध्ये केलेले आहेत, ओके. पण त्याचं बेसिक जे आहे ते इन अँड यांग थेरीवरच आहे, ओके. कोरियामध्ये जी कॅम्पो सिस्टीम डेव्हलप झालेली आहे ती सिमिलरली ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन सिस्टीमसारखीच आहे, ओके. सो हे तुम्हाला सगळं इथे एक्सप्लेन करायचं आहे, ओके. सो इथे आपली फर्स्ट ट्रॅडिशनल सिस्टीम कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट आपल्याला इंडिजिनस सिस्टीममध्ये बघायची आहे आयुर्वेदिक सिस्टीम ऑफ मेडिसिन, ओके. सो आयुर्वेदिक सिस्टीम जी आहे ती आपल्या कंट्री इंडियामध्ये त्याचं ओरिजिनेशन आहे, ओके. आणि अजूनही आपल्या इंडिया ह्या कंट्रीमध्ये ही जी आयुर्वेदिक सिस्टीम ऑफ मेडिसिन आहे ती फॉर द ट्रीटमेंट पर्पज यूज केली जाते, ओके. So this is the Ayurveda, that is Indian system of medicine, okay. So त्याच्यामुळे त्याला इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन असं म्हटलं गेलं आहे. सो आयुर्वेदा एशियंट सायन्स ऑफ लाईफ इज बिलीव्ड टू बी
प्रिव्हॅलंट फॉर लास्ट 5000 इयर्स इन इंडिया. ओके, सो गेल्या 5000 वर्षामध्ये इंडियामध्ये आयुर्वेदा ही सिस्टीम जी आहे ती कार्यरत आहे. ओके, इट इज वन ऑफ द मोस्ट नोटेड सिस्टीम ऑफ मेडिसिन इन द वर्ल्ड. ओके, सो वर्ल्डमध्ये ही एक महत्त्वाची अशी आयुर्वेदा ही जी सिस्टीम आहे ती महत्त्वाची अशी मेडिसिन सिस्टीम आहे. ओके, सो आयुर्वेदा इज बेस्ड ऑन द हायपोथिसिस दॅट एव्हरीथिंग इन द युनिवर्स इज कंपोज्ड ऑफ 5 बेसिक एलिमेंट्स. ओके, सो ही जी आपली जी आयुर्वेदाची सिस्टीम आहे ती मोस्टली 5 बेसिक एलिमेंट थेरीवर डिपेंड आहे. ओके, सो कोणते 5 बेसिक एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये स्पेस आहे, एअर आहे, एनर्जी, लिक्विड अँड सॉलिड. ओके, सो हे जे 5 एलिमेंट्स आहेत त्याच्यावर बेस्ड ही आयुर्वेदिक सिस्टीम आहे. ओके, सो दे एक्झिस्ट इन द ह्युमन बॉडी इन कंबाईंड फॉर्म लाईक वाता, पित्ता अँड कफा. ओके, सो हे जे 5 एलिमेंट्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात कंबाईंड फॉर्ममध्ये इन द फॉर्म ऑफ वाता, पित्ता अँड कफा. ओके, सो वात हे हा वर्ड तुम्ही ऐकलेला आहे. ओके, सो वाता विच इज असोसिएटेड विथ कॉम्बिनेशन ऑफ 2 एलिमेंट्स दॅट इन्क्लूड स्पेस अँड एअर. ओके, सो वाता आपण कधी म्हणू शकतो तर स्पेस आणि एअर ह्या 2 एलिमेंटचा जेव्हा कंबाईन होणार आहे तेव्हा आपल्या बॉडीमध्ये वाता ही कंडिशन अराईज होते. ओके, नेक्स्ट आहे पित्ता. ओके, सो पित्त कशामुळे होणार आहे जेव्हा बॉडीमधलं एनर्जी आणि लिक्विड हे जे एलिमेंट्स आहेत ते इन्क्रीज होणार आहेत, ते कंबाईन होणार आहेत तेव्हा पित्त ही कंडिशन बॉडीमध्ये होणार आहे. ओके, अँड थर्ड कंडिशन इज दॅट कफा. ओके, कफ. सो कफा विच इज अँड कॉम्बिनेशन ऑफ 2 एलिमेंट्स दॅट इज लिक्विड अँड सॉलिड. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये जेव्हा लिक्विड आणि सॉलिडचं कंटेंट इन्क्रीज होणार आहे, कंबाईन होणार आहे तेव्हा बॉडीमध्ये कफ ही कंडिशन अराईज होणार आहे. ओके, सो वाता, पित्ता, कफा टुगेदर कॉल्ड ॲज त्रिदोषा. ओके, सो वात, पित्त आणि कफ ह्या ज्या 3 बॉडीमधल्या ज्या डिसीज कंडिशन आहेत त्याला एकत्र त्रिदोषा असं म्हटलं जातं. ओके, विच इज अँड 3 पिलर ऑफ लाईफ. ओके, so vata pitta kapha togetherly known as the tridosha which is an 3 pillar of life. So it is believed that they are in harmony with each other. Okay, so हे जे 3 जे वाता पित्ता कफा या ज्या कंडिशन्स आहेत ओके ते तिन्ही जे आहेत ते एकमेकांना हार्मनी आहेत. ओके, मीन्स एकमेकांच्या रिलेटेड आहेत. बट इन एव्हरी ह्युमन बिईंग वन ऑफ देम इज डॉमिनेटिंग विच इज टर्न कॉल्ड ॲज प्रकृती ऑफ दॅट पर्सन. ओके, पण आपण जर इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग बघितलं तर प्रत्येक ह्युमन बिईंगमध्ये ह्या तिन्ही कंडिशन्स प्रेझेंट असतात. ओके, आणि त्या हार्मनीमध्ये असतात, मीन्स नॉर्मल कंडिशन्समध्ये असतात. ओके, पण प्रत्येक ह्युमन बिईंगमध्ये ह्या 3 मधली एक कंडिशन जी आहे ती डॉमिनंट असते, म्हणजे जास्त असते. ओके, आणि ती जी कंडिशन जास्त असते त्याला त्या पर्सनची प्रकृती असं म्हटलं जातं. ओके, सो हे जे काही 3 डिसऑर्डर्स आहेत, त्रिदोषा आहेत. ओके, दे आर हार्मनी विथ इच अदर बट इन एव्हरी ह्युमन बिईंग वन ऑफ देम इज डॉमिनेटिंग. ओके, सो प्रत्येक ह्युमन बिईंगच्या बॉडीमध्ये एखादा ह्याच्यातला जो दोष आहे तो काय असतो, जास्त असतो. ओके, आणि त्याला त्या पर्सनची प्रकृती असं म्हटलं जातं. ओके, सो त्रिदोषा एक्झिस्ट इन द ह्युमन बॉडी इन 7 फॉर्म्स कॉल्ड ॲज सप्तधातू. सो हे जे काही त्रिदोष आहेत ओके ते काय आहेत, प्रत्येक ह्युमन बिईंगच्या बॉडीमध्ये 7 फॉर्म्समध्ये असतात. ओके, त्याला सप्तधातू असं म्हटलं जातं. ओके, सो सप्तधातू कोणते कोणते आहेत ते बघा. दॅट इज रसा, रक्त, मेदा, ममसा, मज्जा, शुक्रा अँड अस्थी. ओके, सो ह्या 7 दोषामध्ये हे जे 3 दोष आहेत ते ह्या 7 सप्तधातूमध्ये ते 3 दोष आहेत ते कंबाईंड फॉर्ममध्ये असतात. ओके, सो रसा विच इज ऑल्सो नोन ॲज लिम्फ, रक्ता विच इज ऑल्सो नोन ॲज ब्लड, मेदा विच इज ऑल्सो नोन ॲज ॲडिपोज, ममसा विच इज ऑल्सो नोन ॲज फ्लेश, मज्जा विच इज ऑल्सो नोन ॲज नर्वाइन टिश्यूज, शुक्रा विच इज रिलेटेड टू द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड अस्थी विच इज रिलेटेड टू द बोन्स. ओके, सो हे जे काही बॉडीचे डिफरंट सिस्टीम्स आहेत ओके त्याच्याशी रिलेटेड ह्या सप्तधातू आहेत. ओके, सो दिस टिश्यूज आर सब्जेक्ट टू वियर अँड टियर सो दॅट मला दॅट इज एक्सक्रिटरी मटेरियल इज फॉर्म फ्रॉम देम. ओके, सो बॉडीमधले ह्या जे काही सप्तधातू आहेत ओके
विच किंवा बॉडीमधले जे काही टिश्यूज आहेत, सो दिस टिश्यूज आर सब्जेक्ट टू वियर अँड टियर. ओके, सो ते काय करणार आहेत, जे काही कंटेंट आहे म्हणजे न्यूट्रिएंट आहे, ऑक्सिजन आहे, ते वियर करणार आहेत आणि त्याच्यानंतर जे काही रिॲक्शननंतर त्याच्यामध्ये जे काही टॉक्झिक मटेरियल्स आहे, ओके, ते काय करणार आहे, ते टियर आउट करणार आहेत, मीन्स बाहेर टाकणार आहेत इन द फॉर्म ऑफ मला. ओके, विच इज नोन ॲज एक्सक्रिटरी मटेरियल. ओके, सो मला इज इन balance with each other, it is called as healthy conditions. ओके, सो जेव्हा हे जे 3 कंटेंट आहेत, त्रिदोषा, सप्तधातू आणि मला, हे जे 3 कंडिशन्स आहेत त्या बॅलन्समध्ये असतात. सो त्या पर्सनच्या जी हे कंडिशन असते ती हेल्दी कंडिशन असते. ओके, की ज्या पर्सनमध्ये सप्तधातू, त्रिदोषा आणि मला हे जेव्हा बॅलन्समध्ये असतात, एकमेकांच्या हार्मनीमध्ये असतात, बॅलन्समध्ये असतात, तेव्हा त्या कंडिशनला हेल्दी कंडिशन असं म्हटलं जातं. ओके, अँड व्हाईल इम्बॅलन्स कॉजेस द पॅथॉलॉजिकल कंडिशन्स. सो जेव्हा ह्या ज्या 3 कंडिशन्स आहेत, त्रिदोषा, सप्तधातू किंवा मला, ह्याच्यामध्ये जेव्हा इम्बॅलन्स येणार आहे, म्हणजे एखादी जे काही दोष आहे किंवा सप्तधातू आहे किंवा मला आहे, ओके, ह्यापैकी एखादी कंडिशन जर कमी जास्त झाली तर तेव्हा आपल्या बॉडीमध्ये पॅथॉलॉजिकल कंडिशन अराईज होते. ओके, सो आयुर्वेदिक सिस्टीम आहे ती ह्या 3 सिस्टीमवर बेस्ड आहे, त्रिदोषा, सप्तधातू आणि मला. ओके, सो त्रिदोषामध्ये आपण बघितलेलं आहे, त्रिदोषामध्ये काय बघितलेलं आहे की टोटल 5 इलेमेंटवर ही जी त्रिदोषाची कन्सेप्ट आहे ती बेस्ड आहे आणि हे 5 इलेमेंट्स आहेत ते कंबाईन फॉर्ममध्ये एक दोष फॉर्म करतात. राईट, सो वाता हा जो दोष आहे बॉडीमधला तो स्पेस आणि एअरच्या कंबाईन फॉर्ममुळे होतो. पित्त जो आहे तो एनर्जी आणि लिक्विडच्या कंबाईन फॉर्ममुळे होणार आहे आणि कफ जो आहे तो लिक्विड आणि सॉलिडच्या कंबाईन फॉर्ममुळे बॉडीमध्ये होतो. ओके, सो ह्या ज्या तिन्ही कंडिशन्स आहेत त्या तिन्ही कंडिशन नॉर्मली बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ओके, जेव्हा ह्याच्यातले एक जरी इलेमेंट कमी जास्त झाला तर त्याच्यामुळे ही जी कंडिशन आहे ती ॲक्टिवेट होते. ओके, सो प्रत्येक पर्सनमध्ये ह्या तिघांपैकी एक कंडिशन्स ही ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असते. ओके, आणि त्या कंडिशनला त्या पर्सनची प्रकृती असं म्हटलं जातं. ओके, सो आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये बघत असतो, काही काही जणांना पित्ताचा त्रास असतो, काही काही जणांना कफचा त्रास असतो. ओके, काही काही जणांना वाताचा त्रास असतो. सो ती त्यांची प्रकृती आहे. ओके, कारण का प्रत्येक पर्सनमध्ये जे आहे ते ह्या 3 दोषामधला एक दोष जो आहे तो डॉमिनेटिंग असतो, ॲक्टिवेट असतो. ओके, सो आपण जर आपली प्रकृती बघितली तर आपल्यालासुद्धा ह्या 3 दोषपैकी एक दोष जो आहे तो जास्त असणार आहे, डॉमिनेटिंग असणार आहे आणि ती आपली प्रकृती आहे. ओके, सो तुम्हाला पण माहिती आहे की काही काही जणांना तुमच्यामध्ये पित्ताचा त्रास असेल. ओके, काही काही जणांना वाताचा त्रास असतो आणि काही काही जणांना कफचा त्रास असतो. ओके, सो ह्या 5 इलेमेंटच्या फ्लक्च्युएशनमुळे, कंटेंटच्या फ्लक्च्युएशनमुळे काय होतात, हे त्रिदोष अराईज होतात आणि हे जे 3 दोष आहेत ते एकमेकांना हार्मनीमध्ये असतात. ओके, 3 दोष जे आहेत ते एकमेकांच्या रिलेट आहेत. ओके, पण प्रत्येक पर्सनमध्ये एखादा जो दोष आहे तो डॉमिनेटिंग असतो आणि ती त्या पर्सनची प्रकृती असते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं होतं सप्तधातू ही कंडिशन. ओके, सप्तधातूमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं होतं की सप्तधातू म्हणजे 7 ज्या काही सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. ओके, त्याच्यावर बेस्ड आहे. त्याच्यामध्ये रसा आहे, रसा मीन्स लिम्फ सिस्टीम, देन रक्त मीन्स ब्लड सिस्टीम, मेदा मीन्स ॲडिपोज टिश्यू सिस्टीम, ममसा मीन्स फ्लेश सिस्टीम, मज्जा मीन्स नर्वाइन टिश्यू सिस्टीम, शुक्रा मीन्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड अस्थि इट इज रिलेटेड टू द बोन सिस्टीम ऑफ बॉडी. ओके, सो हे जे सप्तधातू आहेत ते जनरली त्रिदोषाशी रिलेटेड आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक कन्सेप्ट बघितली होती, त्याच्यामध्ये मला ही कन्सेप्ट बघितली होती. ओके, सो बॉडीमध्ये जे टिश्यूज प्रेझेंट आहेत ते टिश्यूज जे आहेत ते त्यांच्याकडे वियर अँड टियरची प्रॉपर्टी असते. ओके, म्हणजे ते काय करतात की त्यांच्या सर्वायविंगसाठी ते काय करणार आहेत की न्यूट्रिएंट आहे किंवा ऑक्सिजन आहे ते वियर करणार आहेत आणि ह्या सगळ्या सिस्टीममधून जे काही टॉक्झिक कंटेंट ते बाहेर टाकणार आहेत ते टियर आउट करणार आहेत. ओके, सो ह्या वियरिंग अँड टियरिंग जी कन्सेप्ट आहे टिश्यूची त्याला मला असं म्हटलं जातं, विच इज ॲन एक्सक्रिटरी मटेरियल विच इज फॉर्म्ड फ्रॉम देम. ओके,
सो त्या टिश्यूजपासून जे काही एक्सक्रिटरी मटेरियल फॉर्म होतं त्याला मला असं म्हटलं जातं. ओके, सो ह्या 3 बेसिक कन्सेप्टवर आपली आयुर्वेदिक सिस्टीम जी आहे ती बेस्ड आहे. ओके, कोणते कोणते? त्रिदोषा, सप्तधातू आणि मला. ओके, सो these all 3, that is त्रिदोषा, सप्तधातू and मला is in balance with each other and it is called as healthy condition. ओके, सो जेव्हा हे जे त्रिदोषा, सप्तधातू आणि मला हे जे आहेत ते एकमेकांना बॅलन्स्ड कंडिशनमध्ये असतात तेव्हा त्या पर्सनची जी कंडिशन आहे ती हेल्दी असते. ओके, पण जेव्हा केव्हा ह्या तिन्हीपैकी एकाचं जरी कमी जास्त झालं किंवा इम्बॅलन्स झालं तर त्या पर्टिक्युलर ह्युमन बिईंगमध्ये पॅथॉलॉजिकल कंडिशन अराईज होते. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये कोणता तरी डिसीज दिसून येतो, त्याला कोणता तरी त्रास दिसून येतो. ओके, सो इट इज हायपोथेसाइज्ड दॅट 5 कॅरेक्टर्स ऑफ द मेडिसिनल हर्ब, दॅट इज रसा, गुना, वीर्या, विपक अँड प्रभवा कॅन बी अप्लाय टू ट्रीट द व्हेरियस पॅथॉलॉजिकल कंडिशन्स. ओके, सो जेव्हा केव्हा त्या पर्टिक्युलर पर्सनमध्ये पॅथॉलॉजिकल किंवा डिसीज कंडिशन अराईज होणार आहे. ओके, सो तेव्हा आयुर्वेदिक सिस्टीममध्ये जे काही मेडिसिनल हर्ब्स आहेत, ओके, त्याचा यूज करून रसा, गुना, वीर्या, विपक आणि प्रभवा हे प्रिपरेशन्स तयार केले जातात. ओके, आणि ते मग त्या डिफरंट डिसीज कंडिशन्समध्ये यूज केले जातात. ओके, सो ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ऑन आयुर्वेदा. ओके, सो ह्या इमेजमध्ये तुम्हाला दिसते की 5 एलिमेंट्स आहेत. ओके, त्याच्यानंतर त्रिदोषा मेन्शन केलेले आहेत, वाता, पित्ता, कफा. इथे स्टारच्या मध्ये तुम्हाला दिसते इमेजमध्ये, राईट. आणि इथे सप्तधातू दिलेले आहेत, त्याच्यामध्ये रसा आहे विच इज रिलेटेड टू द प्लाझ्मा सिस्टीम, दॅट इज लिम्फ सिस्टीम. देन रक्त आहे विच इज रिलेटेड टू द ब्लड. मनसा आहे विच इज रिलेटेड टू द मसल. ओके, त्याच्यानंतर मेदाज आहे विच इज रिलेटेड टू द फॅट, दॅट इज ॲडिपोज टिश्यूज. अस्थी आहे विच इज रिलेटेड टू द बोन अँड मज्जा आहे विच इज रिलेटेड टू द नर्वस सिस्टीम. ओके, त्याच्यानंतर शुक्र आहे विच इज रिलेटेड टू द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, सो इथे मज्जा बोन मॅरो दिलेला आहे, बट मज्जा इट इज रिलेटेड टू द नर्वाइन सिस्टीम ऑफ बॉडी. ओके, आणि ह्या जे सगळे सप्तधातू आहेत ते आपल्या बॉडीच्या इम्युनिटी हेल्थसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, आपल्या बॉडीची जी इम्युनिटी सिस्टीम आहे त्याच्यासाठी हे सप्तधातू जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत. आपल्या बॉडीला हेल्दी ठेवण्यासाठी, आपली इम्युनिटी चांगली बिल्डअप करण्यासाठी हे 7 धातूचं कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे. ओके, सो ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ऑन द आयुर्वेदा हॅज बीन compiled by the ancient Indian medicine practitioners in the forms called as Sanhita and other similar books. ओके, सो आयुर्वेदामध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे, ओके, मेडिसिन्स रिगार्डिंगची किंवा ट्रीटमेंट रिगार्डिंगची ती संहितामध्ये काय केलेली आहे, स्टोअर केलेली आहे. ओके, आणि अजून फर्दरमोर सिमिलर बुक्स आहेत की ज्याच्यामध्ये आयुर्वेदाची जी काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे ती एकत्र करून ठेवली गेलेली आहे. ओके, सो आयुर्वेदिक फार्मसी, दॅट इज ऑल्सो नोन ॲज भैषज्य विज्ञान. ओके, सो आयुर्वेदिक फार्मसीला भैषज्य विज्ञान असं म्हटलं जातं. प्रपोजेस दॅट 5 बेसिक डोसेज फॉर्म्स लाईक स्वराज, कल्का, क्वाथ, हिमा, फंट. ओके, सो ह्या बुक संहिता आणि अदर सिमिलर बुक्स आहेत की ज्याच्यामध्ये आयुर्वेदाची जी काही सगळी इन्फॉर्मेशन आहे, ओके, पूर्वीपासूनची जी काही सगळी इन्फॉर्मेशन आहे ती या संहिता या बुकमध्ये कंपाईल केलेली आहे, एकत्र करून ठेवलेली आहे. ओके, त्याच्यानंतर भैषज्य विज्ञान जे आहे आयुर्वेदिक फार्मसी त्याच्यामध्ये 5 बेसिक डोसेज फॉर्म जे आहेत ते इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यामध्ये स्वरास आहे, कल्का आहे, क्वाथ, हिमा अँड फंट. ओके, then a number of other dosage forms that includes चूर्ण, अवलेहा, घ्रीटा, त्याच्यानंतर साधनाकल्प, भस्म विच आर प्रिपेअर्ड फ्रॉम देम. ओके, सो हे जे 5 बेसिक जे काही डोसेज फॉर्म आहे, स्वराज, कल्का, क्वाथ, हिमा अँड फंट. ओके, सो ह्या 5 बेसिक डोसेज फॉर्मपासून मग चूर्ण आहे, अवलेह आहे, ग्रीटा आहे, साधनाकल्प आहे, भस्म आहे ते प्रिपेअर्ड केलं जातं. ओके, अँड मोस्टली ऑल ऑफ द आर पॉलीहर्बल फॉर्म्युलेशन्स. ओके, सो हे जे काही आयुर्वेदाचे जे काही हर्बल फॉर्म्युलेशन्स आहेत ते पॉलीहर्बल फॉर्म्युलेशन्स आहेत. ओके, पॉलीहर्बल म्हणजे काय, तर मोर दॅन 1 हर्बल मेडिसिन्स कंबाईन केले जातात. ओके, मीन्स
डिफरंट जे हर्ब्स आहेत ते या प्रिपरेशनमध्ये यूज केले जातात आणि त्याच्यापासून मग चूर्ण, अवलेह, ग्रिटा, साधना, कल्प किंवा भस्म तयार केलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर तुम्हाला मेडिकलमध्ये माहिती असेल की त्रिफळा चूर्ण असतं. ओके, सो त्रिफळा चूर्ण जे आहे ते आयुर्वेदिक मेडिसिन्स आहे. सो त्याच्यामध्ये 3 जे काही मेडिसिनल प्लांट्स आहेत ओके, सो त्या 3 मेडिसिनल प्लांटचे पार्ट यूज करून हे त्रिफळा चूर्ण तयार केलं जातं. ओके, आवळाचं असतं, त्याच्यानंतर हरड्याचं असतं आणि बेहडाचं असतं. ओके, सो या तिघांचे पावडर फॉर्म त्रिफळा चूर्णामध्ये असते. ओके, तसंच सेम इथेच सांगितलेलं आहे की आयुर्वेदिक सिस्टीममध्ये जे काही मेडिसिन्स यूज केले जातात, हर्बल प्रिपरेशन्स फॉर्म्युलेट केले जातात की ते पॉलीहर्बल्स असतात. ओके, सो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मल्टिपल हर्ब्स जे आहेत ते मिक्स करून ते प्रिपरेशन तयार केले जातात. ओके, सो इथे एक्झाम्पल इनलिस्ट केलेले आहेत डिफरंट इम्पॉर्टंट हर्ब्स इन आयुर्वेदा. सो दॅट इन्क्लूड्स राउल्फिया सर्पेंटिना, ॲस्पॅरागस रेझिमोझस, कॅशिया अँगुस्टिफोलिया, विथानिया सोमनिफेरा. ओके, सो हे तुम्हाला एक्झाम्पल बाय हार्ट करायचे आहेत. सो हे जे काही हर्ब्स आहेत, हे जे काही ड्रग्ज आहेत विच इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ आयुर्वेदा. ओके, सो आयुर्वेदामध्ये आपण बघितलेलं आहे की आयुर्वेदा सिस्टीम आहे ती 3 बेसिक सिस्टीमवर डिपेंड आहे. त्याच्यामध्ये त्रिदोषा आहे, सप्तधातू आहे आणि मला आहे. ओके, ह्या सगळ्या बॉडीच्या सिस्टीम्स आहेत. ओके, सो ह्या तिन्ही कन्सेप्ट आपण समजून घेतलेल्या आहेत. जेव्हा ह्या तिन्ही कन्सेप्ट बॅलन्समध्ये असणार आहे तेव्हा हेल्दी कंडिशन असते. ओके, ह्याच्यामध्ये जेव्हा इम्बॅलन्स होणार आहे तेव्हा डिसीज कंडिशन बॉडीमध्ये अराईज होते. ओके, त्याच्यानंतर मेडिसिनल हर्ब्स रसा, गुना, वीर्या, विपक आणि प्रभवा ह्या फॉर्ममध्ये जे आहे ते ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की आयुर्वेदाची जी काही इन्फॉर्मेशन आहे सगळी, ओके, पूर्वीपासूनची जी काही सगळी इन्फॉर्मेशन आहे ती संहिता ह्या बुकमध्ये स्टोअर केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक फार्मसी आहे विच इज ऑल्सो नोन ॲज भेषज विज्ञान. ओके, विच इज टोटली बेस्ड ऑन 5 बेसिक डोसेज फॉर्म दॅट इन्क्लूड स्वराज, कल्का, क्वाथ, हिमायन, फंट. ओके, सो हे 5 बेसिक डोसेज फॉर्मचे टाईप आहेत की जे आयुर्वेदिक फार्मसीमध्ये डोसेज फॉर्म फॉर्म्युलेट केले जातात. ओके, त्याच्यानंतर अजून डिफरंट डोसेज फॉर्म्स आहेत. त्याच्यामध्ये चूर्ण आहे, अवलेह आहे, ग्रिटा आहे, साधनाकल्प आहे, भस्म आहे. ओके, हे जे डोसेज फॉर्म आहेत ते सुद्धा ह्या 5 बेसिक डोसेज फॉर्मपासूनच फॉर्म्युलेट केले गेलेले आहेत. ओके, आणि हे जे सगळे जे काही डोसेज फॉर्म्स आहेत ते पॉलीहर्बल फॉर्म्युलेशन्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त हर्बल मेडिसिन्स यूज केले जातात, कंबाईन केले जातात आणि मग ते फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिसीजसाठी यूज केले जातात इन आयुर्वेदा सिस्टीम. ओके, एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत आयुर्वेदा सिस्टीममध्ये यूज होणारे हर्ब्स. त्याच्यामध्ये राउल्फिया सर्पेंटिना आहे, ॲस्पॅरागस रेझिमोझस आहे, कॅशिया अँगुस्टिफोलिया आहे, विथानिया सोमनिफेरा आहे. ओके, सो हे डिफरंट एक्झाम्पल्स आहेत आयुर्वेदा सिस्टीमचे. इथे आपली आयुर्वेदा ही सिस्टीम संपलेली आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बघितलं तर आयुर्वेदा सिस्टीम खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, प्रत्येक इयरमध्ये बघितलं असेल तर मोस्ट ऑफ आयुर्वेदा सिस्टीमवर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, सो आयुर्वेदा सिस्टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणि इन ब्रीफ इच अँड एव्हरी पॉईंट मी तुम्हाला तो एक्सप्लेन केलेला आहे. ओके, सो आपण नेक्स्ट सिस्टीम बघूया, इंडिजिनियस सिस्टीम दॅट इज युनानी सिस्टीम ऑफ मेडिसिन. ओके, so Unani system of medicine which is mostly based on the balancing of 4 humors: hot, dry, cold and wet. Okay, सो आता आपण युनानी सिस्टीम ऑफ मेडिसिन बघूया. थर्ड सिस्टीम ज्याच्यामध्ये रूट्स ऑफ दिस सिस्टीम गो डीप टू द टाइम्स ऑफ वेल नोन ग्रीक फिलॉसॉफर दॅट इज हिप्पोक्रेट्स. ओके, सो हिप्पोक्रेट्स कोण आहे आपण बघितलेलं आहे. कॉन्ट्रीब्युशन ऑफ व्हेरियस सायंटिस्ट, त्याच्यामध्ये आपण हिप्पोक्रेट्स ह्या सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन बघितलेलं आहे. सो हिप्पोक्रेट्स विच इज ऑल्सो नोन ॲज फादर ऑफ मेडिसिन, राईट. सो हिप्पोक्रेट्स हू इज क्रेडिटेड विथ इट. ओके, सो त्याने ही जी युनानी सिस्टीम आहे ती जास्त डेव्हलप केलेली आहे. त्याच्यानंतर ॲरिस्टॉटल, गॅलन इन 384 अँड 322 बिफोर क्रिस्ट, ग्रीक फिलॉसॉफर विच इज नोन ॲज फादर ऑफ नॅचरल हिस्ट्री हू मेड व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन इन टू इट. ओके, सो ह्या सिस्टीमच्या डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे युनानी सिस्टीम जी आहे तिच्या डेव्हलपमेंटमध्ये ह्या 2 जे फिलॉसॉफर्स आहेत दोन्ही पण ग्रीक फिलॉसॉफर्स आहेत. त्याच्यामध्ये हिप्पोक्रेट्स आहे आणि ॲरिस्टॉटल, गॅलन. ओके, हिप्पोक्रेट्स विच इज नोन ॲज फादर ऑफ
हु इज नोन ॲज फादर ऑफ मेडिसिन, आणि ॲरिस्टोटल गॅलन जो आहे हु इज नोन ॲज फादर ऑफ नॅचरल हिस्ट्री. ओके, सो ह्या दोन सायंटिस्टचं ह्या युनानी सिस्टीममध्ये मोर कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांनी खूप जास्त काम ह्या सिस्टीमच्या डेव्हलपमेंटमध्ये केलेलं आहे. ओके, so this system of Greek origin was further carried to the Persia, that is Iran, where it has been improved by the Arabian physician. Okay, so ही जी युनानी सिस्टीम आहे ती ग्रीक ओरिजिनेटेड सिस्टीम आहे. ओके, ग्रीक ह्या कंट्रीमध्ये तिचं ओरिजिन झालेलं आहे. नंतर ग्रीक ह्या कंट्रीमधून ती इराण कंट्रीमध्ये कॅरीड आऊट झालेली आहे. ओके, पास झालेली आहे. आणि इराणमध्ये मग जे काय अरेबियन फिजिशियन्स आहेत त्यांनी त्याला अजून इम्प्रूव्ह केलेलं आहे युनानी सिस्टीमला. ओके, सो दिस सिस्टीम इज बेस्ड ऑन टू थेरीज. ओके, सो ही जी युनानी सिस्टीम आहे ती 2 थेरीजवर बेस्ड आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे हिप्पोक्रॅटिक थेरी ऑफ 4 ह्युमर्स अँड पायथागोरियन थेरी ऑफ 4 प्रॉक्झिमेट क्वालिटीज. ओके, सो ह्या थेरीमध्ये ह्या सिस्टीम युनानी सिस्टीममध्ये 2 थेरीज आहेत. त्या 2 थेरीजवर ही सिस्टीम बेस्ड आहे. फर्स्ट थेरी आहे हिप्पोक्रॅटिक थेरी ऑफ 4 ह्युमर्स. ओके, हिप्पोक्रॅटिक थेरी ऑफ 4 ह्युमर्स. आणि सेकंड थेरी आहे थेरी ऑफ 4 प्रॉक्झिमेट क्वालिटीज. ओके, थेरी ऑफ 4 प्रॉक्झिमेट क्वालिटीज. ओके, सो त्याच्यामध्ये 4 प्रॉक्झिमेट क्वालिटीज इथे मेन्शन केलेल्या आहेत: हॉट, कोल्ड, मॉइस्ट अँड ड्राय. ओके, सो 4 ह्युमर्समध्ये मेन्शन केलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 ह्युमर्स कोणते आहेत तर ब्लड, फेगम, येल्लो बाईल अँड ब्लॅक बाईल. ओके, सो 4 ह्युमर्स कोणते आहेत? सो इथे तुम्हाला दिसते ब्रॅकेटमध्ये 4 ह्युमर्स कोणते कोणते आहेत तर ब्लड, फ्लेगम, येल्लो बाईल आणि ब्लॅक बाईल. ओके, आणि 4 ज्या क्वालिटीज आहेत प्रॉक्झिमेट क्वालिटीज त्याच्यामध्ये काय काय आहे तर स्टेट्स ऑफ लिव्हिंग ह्युमन बॉडी लाईक हॉट, कोल्ड, मॉइस्ट अँड ड्राय. ओके, सो ह्युमन बॉडीची जी लिव्हिंगची जी स्टेट आहे त्याच्यामध्ये हॉट, कोल्ड, मॉइस्ट आणि ड्राय आहे ह्या 4 प्रॉक्झिमेट क्वालिटीज आहेत. ओके, सो ह्या 4 ह्युमर्स आणि ह्या 4 प्रॉक्झिमेट क्वालिटीजवर ही पूर्ण जी युनानी सिस्टीम आहे ती बेस्ड आहे. ओके, सो दिस प्रॉक्झिमेट ज्या क्वालिटीज आहेत दे आर रिप्रेझेंटेड ॲज अन अर्थ, वॉटर, फायर अँड एअर. ओके, सो हे जे 4 आहेत हॉट, कोल्ड, मॉइस्ट अँड ड्राय ते कशाने रिप्रेझेंट केलेले आहेत तर अर्थ, वॉटर, फायर अँड एअर. ओके, सो द ग्रीक आयडियाज वेर पुट बाय द अरेबियन फिजिशियन ॲज अ 7 वर्किंग प्रिन्सिपल्स. ओके, सो आपण मगाशी बघितलेलं आहे की ही जी काही ग्रीक सिस्टीम आहे ती इराणमध्ये आल्यानंतर अरेबियन फिजिशियनने त्याच्यामध्ये मोर डेव्हलपमेंट केलेलं आहे, मोर इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे. ओके, सो कोणते इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे? सो अरेबियन फिजिशियननी काय केलेलं आहे तर 7 वर्किंग प्रिन्सिपल्समध्ये त्याला कन्वर्ट केलेलं आहे. ओके, अँड इन्क्लुडेड इलेमेंट्स दॅट कोणते 7 वर्किंग प्रिन्सिपल्स आहेत तर त्याच्यामध्ये इलेमेंट्स आहेत, टेम्परामेंट्स आहे, ह्युमर आहे, ऑर्गन्स आहे, लाईफ, स्पिरिट, एनर्जी अँड ॲक्शन. ओके, सो अरेबियन फिजिशियनने काय इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे युनानी सिस्टीममध्ये तर त्यांनी काय केलेलं आहे ही जी काही युनानी सिस्टीम आहे ओके ती 7 वर्किंग प्रिन्सिपल्समध्ये त्याचं कन्वर्जन केलेलं आहे. ओके, सो कोणते 7 वर्किंग प्रिन्सिपल्स आहेत इथे ग्रीनमध्ये तुम्हाला. सो सॉरी फॉर इंटरप्शन. सो ही जी युनानी सिस्टीम आहे ती जेव्हा अरेबियन फिजिशियननी मोर इम्प्रूव्हमेंट केली आहे त्याच्यामध्ये तेव्हा त्यांनी काय सांगितलेलं आहे की हे जे काही युनानी सिस्टीम आहे विच इज मोस्टली बेस्ड ऑन 7 वर्किंग प्रिन्सिपल्स. ओके, सो त्याच्यामध्ये 7 वर्किंग प्रिन्सिपल्स त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये इलेमेंट आहे. ओके, त्याच्यानंतर टेम्परामेंट आहे, ह्युमर आहे, ऑर्गन आहे, स्पिरिट्स आहे, त्याच्यानंतर फॅकल्टीज आहे, फंक्शन्स आहे. ओके, सो हे जे काही 7 प्रिन्सिपल्स आहेत ओके सो हे 7 प्रिन्सिपल्स आहेत विच इज रिस्पॉन्सिबल फॉर बॉडी कॉन्स्टिट्यूशन. ओके, सो बॉडीचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यासाठी हे 7 प्रिन्सिपल्स जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत अँड हेल्थ ॲज वेल ॲज द डिसीज कंडिशन्स. ओके, सो बॉडीच्या कॉन्स्टिट्यूशनसाठी, बॉडीच्या हेल्थसाठी आणि बॉडीमध्ये डिसीज कंडिशन अराईज होण्यासाठी हे जे काही 7 प्रिन्सिपल्स आहेत ते काय करतात कारणीभूत आहेत. ओके, सो द युनानी सिस्टम ऑफ मेडिसिन एम्स दॅट ट्रीटिंग द कॉज ऑफ डिसीज
अँड नॉट इट्स सिम्टम्स. ओके, सो युनानी सिस्टीममध्ये काय सांगितलेलं आहे, ह्याची जी ट्रीटमेंट आहे ती कोणत्या बेसिक प्रिन्सिपलवर आहे, तर इथे काय केलं जातं, ट्रीटिंग अ कॉज ऑफ डिसीज. ओके, डिसीज कशामुळे झालेला आहे त्याचा जो कॉज आहे तो ट्रीट केला जातो, डिसीजचे सिम्टम्स नाही. ओके, सो युनानी सिस्टीम ऑफ मेडिसिन एम्स ॲट ट्रीटिंग द cause of disease, not its symptoms. Okay, so for this purpose history of the patient is recorded in addition to his pulse, urine, stool examination. ओके, सो त्याच्यामुळे काय केलं जातं, पल्स, युरिन आणि स्टूल एक्झामिनेशनसोबत पेशंटची जी काही हिस्ट्री आहे तीसुद्धा ॲड केली जाते आणि त्याच्यानुसार मग डिसीजचा कॉज फाइंड आउट केला जातो आणि मग त्या डिसीजची ट्रीटमेंट केली जाते. ओके, सो डिसीजचे सिम्टम्स ट्रीट केले जात नाही, तर डिसीज कशामुळे झाला आहे त्या कारणाची ट्रीटमेंट केली जाते. ओके, सो द डिसीज कंडिशन इज कन्सिडर्ड टू बी ड्यू टू द इम्बॅलन्स बिटवीन ह्युमर्स अँड अकॉर्डिंगली ट्रीटमेंट इज गिवन. ओके, सो जे काही ह्युमर्स आहेत 4 त्याच्या इम्बॅलन्समुळे डिसीज कंडिशन अराईज होते. ओके, सो कोणत्या ह्युमरमध्ये इम्बॅलन्स झालेला आहे ते आयडेंटिफाय केलं जातं आणि त्याच्यानुसार मग युनानी सिस्टीममध्ये त्याची ट्रीटमेंट केली जाते. ओके, सो द ड्रग्ज आर द पॉलीहर्बल फॉर्म्युलेशन्स अँड देअर कलेक्टिव्ह इफेक्ट इज कन्सिडर. ओके, सो इथेसुद्धा जे काही हर्ब्स यूज केले जातात ते पॉलीहर्बल फॉर्म्युलेशन्समध्येच यूज केले जातात, म्हणजे एकापेक्षा जास्त हर्ब्स कंबाईन करून ट्रीटमेंट केली जाते, फॉर्म्युलेशन केले जातात आणि मग ते ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात. ओके, सो युनानी सिस्टीम ऑफ मेडिसिन इज कॉल्ड बाय व्हेरियस नेम्स इन द डिफरंट पार्ट्स ऑफ वर्ल्ड. ओके, सो जगाच्या जे डिफरंट पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये युनानी सिस्टीमला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. दॅट इन्क्लूड्स अरब मेडिसिन, त्याच्यानंतर ग्रीको अरब मेडिसिन, लोनियान मेडिसिन, इस्लामिक मेडिसिन अँड ऑल्सो ओरिएंटल मेडिसिन्स. ओके, सो ह्या डिफरंट नावाने जगाच्या डिफरंट कोपऱ्यामध्ये युनानी सिस्टीमला ओळखलं जातं. ओके, सो ह्या वर्डमध्ये जिथे जिथे युनानी सिस्टीम एस्टॅब्लिश आहे तिथे तिथे डिफरंट नेमने ह्या युनानी सिस्टीमला ओळखलं जातं. ओके, सो इथे आपण जर युनानी सिस्टीमचे जर मेडिसिन्स बघितले, कोणते मेडिसिन्स यूज केले जातात फॉर द ट्रीटमेंट पर्पज, सो दॅट इन्क्लूड्स द मदार, फुफल, गिलो, कबाब, चिनी, करंज, कुल्थी, लोथ, कस्ट, सना, तगार, जीरा, सिया. ओके, सो हे जे डिफरंट मेडिसिन्स आहेत ते युनानी सिस्टीमच्या ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात. ओके, सो त्याच्यामध्ये काय काय आहे तर मदार, फुफल, गिलो, कबाब, चिनी, करंज, कुल्थी, लोध, कस्ट, सना, तगार, जीरा, सिया. ओके, सो हे मेडिसिन्स जे आहेत ते युनानी सिस्टीममध्ये ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात. ओके, सो इथे आपली युनानी सिस्टीम जी आहे ती संपलेली आहे. ओके, सो युनानी सिस्टीममध्ये आपण काय काय बघितलं आहे की युनानी सिस्टीम जी आहे ती 2 ग्रीक फिलॉसॉफर यांनी डेव्हलप केलेली आहे. त्याच्यामध्ये हिप्पोक्रेट्स आहे आणि ॲरिस्टॉटल गॅलन आहे. ओके, त्याच्यानंतर काय बघितलेलं आहे की युनानी सिस्टीम जी आहे ती ग्रीक ओरिएंटेड सिस्टीम आहे. ग्रीकमध्ये त्याचं ओरिएंटेशन आहे. ग्रीकमधून ती इराणमध्ये फॉरवर्ड झालेली आहे आणि इराणमध्ये जे अरेबियन फिजिशियन्स आहेत त्यांनी त्याच्यामध्ये मोर डेव्हलपमेंट केलेलं आहे. ओके, सो ही सिस्टीम आहे ती 2 बेसिक थेरीजवर डिपेंड आहे, 4 ह्युमर्स थेरी अँड पायथागोरियन थेरी ऑफ 4 प्रॉक्झिमेट क्वालिटीज. ओके, सो 4 ह्युमर्समध्ये आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये ब्लड, फेल्गम, येलो बाईल, ब्लॅक बाईल हे 4 ह्युमर्स आहेत की जे बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ओके, आणि 4 प्रॉक्झिमेट क्वालिटीज आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे हॉट, कोल्ड, मॉइस्ट अँड ड्राय ह्या ज्या क्वालिटीज आहेत त्या मेन्शन केलेल्या आहेत. ओके, की ज्या बॉडीमध्ये आपल्या एस्टॅब्लिश्ड आहेत. ओके, सो ह्याच्यामधला ह्युमर्समध्ये इम्बॅलन्स झाला किंवा क्वालिटीजमध्ये जेव्हा इम्बॅलन्स होतो तेव्हा डिसीज कंडिशन बॉडीमध्ये अराईज होते. राईट, सो दिस ऑल ज्या क्वालिटीज आहेत दे आर रिप्रेझेंटेड ॲज ॲन अर्थ. हे जे काही क्वालिटीज आणि ह्युमर्स आहेत ओके हे दोन्ही रिप्रेझेंट केले जातात ॲज ॲन अर्थ, वॉटर, फायर अँड एअर. ओके, सो ह्या एलिमेंटमध्ये हे जे काही ह्युमर्स आणि क्वालिटीज आहेत ते रिप्रेझेंट केले जातात. ओके, त्याच्यानंतर ही जी काही सिस्टीम आहे ती अरेबियन फिजिशियनने इम्प्रूव्ह केलेली आहे. ओके, सो ही जी काही ग्रीक ओरिएंटेड सिस्टीम आहे ती अरेबियन फिजिशियननी इराणमध्ये आल्यानंतर जास्त इम्प्रूव्हमेंट केलेली आहे आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की ही जी काही सिस्टीम आहे ती 7 वर्किंग प्रिन्सिपलवर बेस्ड आहे. ओके, सो कोणते प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामध्ये इलिमेंट्स आहेत, टेम्परामेंट आहे, ह्युमर आहे, ऑर्गन्स आहे, लाईफ आहे, स्पिरिट, एनर्जी अँड ॲक्शन. ओके, सो ह्या 7 इलिमेंटवर जी आहे ती
पर्सनची हेल्थ डिपेंड आहे. ओके, आणि हे जे काही 7 प्रिन्सिपल्स आहेत विच इज रिस्पॉन्सिबल फॉर बॉडी कॉन्स्टिट्यूशनसाठी आपल्या रिस्पॉन्सिबल आहेत, हेल्दी कंडिशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत आणि डिसीज कंडिशनसाठी सुद्धा हे 7 एलिमेंट जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की युनानी सिस्टीममध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते विच इज मोस्टली बेस्ड ऑन द ट्रीटिंग द कॉज ऑफ डिसीज. ओके, डिसीजचा जो काही कॉज आहे तो ट्रीट केला जातो, त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते ट्रीट केले जात नाही. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, सपोज आपल्याला फीवर झालेला आहे, ताप आलेला आहे. ओके, सो ताप आल्यामुळे काय होतं, बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपलं अंग वगैरे दुखायला लागतं, अंग मरायला लागतं. सो हे जे डिफरंट सिम्पटम्स आहेत ते ट्रीट केले जात नाहीत. तर तिथे काय केलं तर हा जो फीवर आहे तो कशामुळे बॉडीमध्ये झालेला आहे, तर बॉडीमधली हीट इन्क्रीज झाल्यामुळे सपोज झाला असेल तर तो हीट कमी केली जाते. ही युनानी सिस्टीमचं बेसिक ट्रीटमेंट आहे. ओके, सो ह्या बेसिक प्रिन्सिपलने युनानी सिस्टीममध्ये ट्रीटमेंट केली जाते. ओके, सो त्याच्यामुळे युनानी सिस्टीममध्ये पेशंटची हिस्ट्री जी आहे ती रेकॉर्ड करून घेतली जाते. ओके, त्याच्या जे पल्स युरिन आणि स्टूल एक्झामिनेशनसोबत पेशंटची जी मेडिकल हिस्ट्री आहे तीसुद्धा रेकॉर्ड करून घेतली जाते. ओके, म्हणजे पेशंटला क्वेश्चन्स विचारले जातात, खाण्यामध्ये काय चेंजेस झालेत का, ॲटमॉस्फिअरमध्ये काय चेंजेस झालेत का, किंवा कुठून ट्रॅव्हल केलं आहे का. ओके, पाण्यामध्ये काय चेंजेस झालेत का वगैरे असे क्वेश्चन्स पेशंटकडनं हिस्ट्री घेतली जाते आणि त्याच्यावर ठरवलं जातं की कोणत्या इलेमेंट्समध्ये चेंजेस झाल्यामुळे ही कंडिशन अराईज झालेली आहे. ओके, आणि पॉलीहर्बल जे फॉर्म्युलेशन्स आहेत ते ह्या युनानी सिस्टीममध्ये फॉर द ट्रीटमेंट यूज केले जातात. ओके, त्याच्यामध्ये मदार, फुफल, गिलो, कबाब, चिनी, करंज, कुल्थी, लोध, कस्ट, चना, तगार, जिरा, सिया हे मेडिसिन्स यूज केले जातात फॉर द ट्रीटमेंट पर्पज. राईट, आणि ह्या युनानी सिस्टीमला जगाच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये ही युनानी सिस्टीम आहे. सो डिपेंडिंग अपॉन कोणत्या पार्टमध्ये सिस्टीम आहे त्याच्यानुसार त्याचे डिफरंट नेम्स आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की अरब मेडिसिन आहे सिस्टीम आहे, त्याच्यानंतर ग्रीको अरब मेडिसिन सिस्टीम आहे, लोनियन मेडिसिन सिस्टीम आहे, इस्लामिक मेडिसिन सिस्टीम आहे. ओके, आणि ओरिएंटल मेडिसिन सिस्टीम आहे. ओके, सो इथे आपलं युनानी सिस्टीम ऑफ मेडिसिन संपलेलं आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 इम्पॉर्टंट मेडिसिनच्या सिस्टीम बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन कॅम्पो सिस्टीम बघितलेलं आहे, त्यानंतर आयुर्वेदिक सिस्टीम ऑफ मेडिसिन बघितलेलं आहे आणि युनानी सिस्टीम ऑफ मेडिसिन बघितलेलं आहे. ओके, सो तिन्ही ज्या सिस्टीम्स आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत, एक्झाममध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. त्याच्यातली आयुर्वेदिक जी सिस्टीम आहे ती मोर इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये हमखास त्याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, सो तुम्हाला जर ह्या लेक्चरमधला जर कोणता पॉईंट कळला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, लेक्चर जर तुम्हाला एकदा ऐकून समजत नसतील तर ते पुन्हा पुन्हा तुम्ही ऐका. ओके, पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर ज्या कन्सेप्ट आपल्याला एकदा ऐकून क्लिअर होत नाहीत त्यानंतर क्लिअर होतात. ओके, ऐकता ऐकता तुम्ही ज्या शॉर्ट नोट्स काढल्या आहेत त्यासुद्धा कंपेअर करत चला, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला काय कळलेलं आहे त्या कन्सेप्टमध्ये. ओके, तरीही जर तुम्हाला कोणता पॉईंट समजला नसेल, तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून नक्कीच सांगू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.